हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये ड्रीमी वाईब्स बाय श्रद्धा या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आता वाजलेत संध्याकाळचे 4:30 आणि मुली शाळेतून घरी आल्यात. तर त्यांचं असं म्हणणं होतं की आई, रोज तेच तेच काय देते गं तू खायला? रोज तेच पोळी भाजी, उपीट, पोहे, थालीपीठ, शिरा हे खाऊन कंटाळा आलाय. आता त्यांना जरी असं वाटत असेल तरी आपल्याला काय वाटतं की आपल्या मुलांनी नेहमीच हेल्दी खाणं खाल्लं पाहिजे. म्हणजे कशाला ते पास्ता, पिझ्झा, मॅगी हे कशाला हवं आहे ना. पण त्यांना काय वाटतं की नाही, आई आपल्याला रोज तेच तेच देते. ठीक आहे, मग म्हटलं काय आता कंटाळा तर आला आहे, पण आज वेगळं काहीतरी खायला बनव असं त्यांचं म्हणणं होतं. खरं तर आज सर्दी झाल्यामुळे बॉडी पेन होत होतं, त्यामुळे काहीच करायची इच्छा होत नव्हती. पण काय, मुलांचा हट्ट होता, त्यांच्या हट्टापुढे आपण काय करू शकतो ना. आपण काहीच नाही करू शकत. मग काय, मुलींचा हट्ट होता त्यामुळे त्यांनाच विचारलं की काय करूया, पास्ता की मॅगी? बघा, दोघींनी एका सुरात उत्तर दिलं, पास्ता. तेच मी त्यांना विचारलं असतं पोळी भाजी की वरण भात, दोघींनी नाकं मुरडली असती यातला मला काहीच नको आहे म्हणून. ठीक आहे म्हटलं, मग काय, घेतला पास्ता करायला त्यांच्यासाठी. पास्ता केला. घरात जेवढं सामान होतं त्यापासून पास्ता बनवायचा होता मला. आता काय सामान होतं हे मला पण माहिती नव्हतं, कारण दिवाळीनंतर मी डीमार्टला गेलेच नाही आहे, त्यामुळं घरात चीज, बटर हे काहीच नव्हतं. मग काय, फ्रीज उघडलं, त्यात जे सामान होतं ते पटापट बाहेर काढलं आणि त्यांच्यासाठी पास्ता बनवला. आता मी इथे पास्तामध्ये काय मेयोनीज घातलं होतं, कांदा चिरून घातला होता, लसूण घातला होता, फ्रेश मिल्क घातलं होतं आणि फ्रेश क्रीम पण घातलं होतं. आणि पास्ता ते काय रेग्युलरच फॉलो केली होती मेथड. आणि त्यांच्यासाठी पास्ता मसाला घातला होता आणि मुलींसाठी करणार होते, त्यामुळे खूप स्पायसी नको होता मला, त्यामुळे पास्ता बनवला त्यांच्यासाठी. तुम्ही कसा करता पास्ता नक्की सांगा. पास्ता बनवल्यानंतर वाटलं आता बसून राहिलो तर अजूनच बॉडी पेन होईल. सर्दी झालेली होती. मग आता काय करायचं, चहा घ्यायची पण इच्छा नव्हती. सारखा चहा घेऊन हे होतं, काय म्हणतात, तोंड आल्यासारखं होतं, जिभेला खरखर होते. म्हणून स्किन केअर करायला घेतलं. त्यासाठी स्किन केअरमध्ये मी इथं रॉ मिल्क घेतलं, म्हणजेच कच्चं दूध घेतलं आहे. हे तर सगळ्यांनाच माहिती की कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, त्यामुळे आपल्याला चेहऱ्यावरची डर्ट तर क्लीन होतेच, परंतु आपल्या चेहऱ्यावर जर सुरकुत्या असतील ना, तसंच काही डाग असतील, अंडर आय सर्कल्स असतील आपल्याला, तर ते नक्की निघून जातात बरं का. पण कधी, याचा नियमित वापर हवा बरं का. तर इथे मी स्किन केअर करण्यासाठी मध, कॉफी, हळद आणि लिंबाचा रस एकत्र करून घेतलं आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. होय, माहिती आहे सगळ्यांनाच, पण किती जणी हे रुटीन फॉलो करतात हो. मी स्वतः एक ब्युटिशियन आहे. आपण रेग्युलर किती पार्लरला जातो? नाही ना जात. मग वन्स अ वीक करायला काय हरकत आहे? अगदी घरच्या घरी ग्लोईंग स्किन मिळणार आहे आपल्याला. त्यासाठी बस 10 ते 15 मिनटं काढायचे आपल्याला फक्त. आणि मी त्यासाठी तुम्हाला सांगत आहे की असं समजा मी तुम्हाला मोटिवेट करते, नाही तर माझ्याकडे कोण बघणार आहे या भ्रमात अजिबात राहू नका. लक्षात ठेवा, आपल्याकडे सगळे बघत असतात, फक्त आपल्याला ते लक्षात येत नाही किंवा आपण ते जाऊ दे म्हणून दुर्लक्ष करतो. तर असे करू नका. नक्की आपल्या त्वचेची काळजी घ्या. आपल्याला सुद्धा इतरांप्रमाणे छान दिसायचं ना, मग लागा कामाला मैत्रिणींनो. तर इथं मी स्किन केअर करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, काय सजेशन्स असतील नक्की द्या. मी कुठल्या विषयावर व्हिडिओ बनवू हे तुम्ही मला सांगा. व्हिडिओमध्ये अजून काय सुधारणा हवी आहे ते सुद्धा मला तुम्ही नक्की सांगा, म्हणजे मला पुढे काम करता येईल. अजून नवीन आहे, व्हिडिओ एडिटिंगबद्दल खूप माहिती नाही आहे, त्यामुळे समजून घ्या जरा थोडे दिवस. अजून मी पण शिकते आहे. तर व्हिडिओला नक्की कॉमेंट करा, सबस्क्राईब करा. तुमच्या सजेशन्सची मी नक्की वाट बघते आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. बाय.